जर आपल्याला आपल्या शरीराबद्दल प्रेम नसेल, आपल्याला वाटत नसेल की मी सुंदर आहे आणि खूप सारे आपले न्यूनगंड असतात. मी जाडच आहे, माझं वजनच जास्त आहे किंवा माझा रंगच चांगला नाहीये किंवा पिंपल्सच आहे चेहऱ्यावर. जर हे सगळे न्यूनगंड आपल्या मनामध्ये असतील, तर आपण आपल्या जोडीदारासमोर कपडे काढून मोकळेपणाने सेक्सच नाही करू शकणार. आणि आपण व्यक्त कसं करणार शरीराद्वारे स्वतःला? कायम आपल्या मनात आपण ते दाबून ठेवू की नाही, मी नाहीच आहे, मी नाहीच आहे सुंदर. आणि जसं आपण स्वतःबद्दल असे न्यूनगंड असतात, तेव्हा आपण समोरच्याचं सौंदर्य पण नाही पाहू शकत. म्हणजे मग आपल्याला समोरच्याबद्दल पण नकारात्मक भावना येतात, की नाही माझा जोडीदार छान नाहीच आहे, असंच नाहीये, तसंच नाहीये. तर त्याच्यामुळे जर आपल्याला सेक्समध्ये पूर्णपणे व्यक्त व्हायचं असेल, आत्मविश्वास हवा असेल, आनंदाने आपल्याला सेक्स साजरा करायचा असेल, तर आपल्याला आपल्या मनातले हे न्यूनगंड दूर केले पाहिजेत. आणि तसं म्हटलं तर प्रत्येक शरीर हे सुंदर असतं. म्हणजे आपण जशी झाडं बघतो वेगवेगळी, प्रत्येक वेगवेगळी झाडं असतात ना, झाडांचे आकार रंग सगळं वेगळं असतं, पानं वेगळी असतात. फुलं बघतो आपण, म्हणजे पारिजातकाचं फूल आणि कमळाचं मोठं फुललेलं फूल, ह्या दोन्हींचं कम्पेअरच नाही होऊ शकत, तुलनाच नाही होऊ शकत. तसंच आपण माणसं पण वेगवेगळी असतो, आपण खूप वेगळं आयुष्य जगतो, आपले विचार वेगळे असतात, व्यक्तिमत्व वेगळी असतात. तर ह्या प्रत्येकाचं एक वेगवेगळं सौंदर्य असतं आणि आपल्याला आपलं सौंदर्य उमगलं पाहिजे, आपण ते स्वीकारलं पाहिजे आणि आपल्याला आपल्यावर प्रेम करता आलं पाहिजे. आपण स्वतःवर जेव्हा प्रेम करू आणि स्वतःला जेव्हा स्वीकारू, तेव्हा आपण सेक्समध्ये पण छानपैकी व्यक्त करू आणि समोरच्याला पण तो आत्मविश्वास देऊ आणि सुंदर सेक्स होईल आपला. तर त्यासाठी आधी स्वतःवर काम केलं पाहिजे, आपले न्यूनगंड हे दूर केले पाहिजे. आणि ते जर दूर करता येत नसतील, तर थेरपी ही एक गोष्ट आहे की जी आपले न्यूनगंड दूर करायला मदत करेल. तर नक्की स्वतःवर काम करा. जेव्हा आपण स्वतःला सुंदर वाटू, तेव्हा आपण समोरच्याला पण वाटू आणि आपला सेक्स पण मस्त होईल.